नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। भाई आज आपण आलोय ठाण्यामध्ये का तर इथे मालवणी महोत्सव लागलेला आहे। तो आपण आलोय ठाण्यासाठी ठाण्यामध्ये येस ठाण्यासाठी ठाण्यामध्ये आलेलो आहे। आणि इथे बघा भाई सेल्फी पॉइंट बनवलेला आहे। तो इकडे एक मंदिर पण उभारलेलं आहे गणपतीचा। आपण वर्सोव्याला गेलो होतो, तिकडे तर जे रेट्स होते ते तर एक्स्ट्रीम लेवलला हाय होते। म्हणजे त्यावेळेला तर माझी साल्टी गेली होती, समजलं ना तुम्हाला। तो इथे मी बघितलं, म्हणजे एखाद दोन व्हिडिओ बघितले तर थोडासा कॉस्ट मला कमी वाटला, म्हणून मी धावत पळत आलेलो आहे भाई, धावत पळत। आणि आज मी आहे ना एकूण 3-4 थाळ्या ट्राय करणार आहे इथल्या आणि सांगणार आहे तुम्हाला। महत्वाचं म्हणजे भाई इथे एवढा मी रिलॅक्स आहे ना, त्याचं कारण म्हणजे 18 फेब्रुवारी पर्यंत हा महोत्सव चालणार आहे। त्याच्यासाठी मी म्हटलं की तुम्हाला पण त्याचा फायदा झाला पाहिजे, ऍटलिस्ट ठाणेकर तुम्ही तरी इथे येऊन आनंद घेतला पाहिजे। त्याच्यासाठी तुमचा भाऊ नडतोय इथे वन साइड 18 तारखेपर्यंत। आज तर 12 तारीख आहे, अभी बहुत टाइम आहे, 10 दिन और आहे। मजा करा इकडे येऊन। हा आता माझ्यावर आहे मी व्हिडिओ कधी टाकतोय। अशी काय वाईब आहे इथली बघायला गेलं तर। आणि समोर वेगवेगळे स्टॉल्स लागलेले आहेत, म्हणजे तिथे पापड आहे, कुठे मालवणी मच्छी, सुकी मच्छी, लाला सुकी मच्छी, ओ ये। आणि मे बी आपला खानपानचा विषय बॅक साईडला असेल याच्या मागे। तुम्हाला जर एक्झिबिशन्स वगैरे आवडतात, जसं इथे मागे तुम्ही बघताय मागे बॅगा वगैरे आहेत किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत। इथे पण बघा हे सगळे स्वीट्सचं दुकान आहे इकडे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण लहानपणी खाल्लेल्या आहेत। तो असं काय तुम्हाला आवडत असेल तर हा महोत्सव तुमच्यासाठी आहे। बाकी पुढीच आपण जाऊया आता आपल्या मेन अड्ड्यावरती। वो वाट बघ रेला उधर, आपण को ऐसा वेट नहीं हो रेला। ये आ गया रे दोस्तों असली खान पान का विषय। अख्ख्या महोत्सव मध्ये हेच महत्वाचं असतं। जवळा आहे, कलेजी आहे, सोलकडी आहे, किमा आहे, मटण आहे, सुरमई थाळी आहे, कोळंबी, तिसऱ्या पापलेट आहे। हाय 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 सुख म्हणजे काय असतं मित्रांनो, तर सुख म्हणजे हे बघा तुमच्या समोर आहे। रावस, पापलेट, कोळंबी बिर्याणी 300 रुपये। अजून पण बरंच आहे बघा। कोंबडी वडे थाळी बघा फक्त 250 रुपये। मटन मसाला थाळी बघा फक्त 250 रुपये। चिकन थाळी 300 रुपये। आणि आता जस्ट सुरुवात होते। जळगाव स्पेशल जर तुम्हाला मुंबईत राहून जळगावची चव चाखायची आहे तर तुम्हाला हे बेटर ऑप्शन आहे। येस मांडा बोलते। आज हे काय बनवताय? पुरणपोळी? अच्छा, पुरणाचा मांडा बोलतात। अच्छा पुरणाचा मांडा। हे पण तेच आहे। ओ ये, एवढी मोठी पुरणपोळी आहे। आजीचा टॅलेंट आपण कव्हर करूया। हे बघा त्या काकी पण तिथे करतात। या साईडला इथे थालीपीठ, हे थालीपीठ आहे ना, आणि भरीत भरीत बेसन पिठलं भाकरी सही। ते बघ कसं काय। आता या आजी इथे बनवतात ना, नंतर मग त्या अशा हातावरून करणार, हुड हुड दबंग दबंग असा विषय आहे गाईस। आता ते करणार बघा, केवढी मोठी झाली आहे बघा, एकदम कट टू कट झालेली आहे। मला तेच बघायचं आहे आजीचा टॅलेंट। ये देखो दोस्तों, आजी को इज्जत आहे, आजी को इज्जत आहे। बांधील की आजी एक नंबर। हे पण आपण इथे 1-2 गोष्टी ट्राय करू थोड्या वेळाने। ऍक्च्युली इथे खूप कमी स्टॉल्स आहेत, म्हणजे सिलेक्टिव्ह स्टॉल्स आहेत, त्याच्यामुळे कन्फ्युजन आहे की कुठे चांगलं मिळेल कुठे चांगलं नाही। 2 मिनिटं। तो आपला पहिला स्पॉट आहे मालवणी हॉटेल। ताई काय काय घ्यायचं? तिकडे ना जवळ आणि कोळंबी खूप छान वाटली मला। ते किती क्वांटिटी येईल? तसं भरून येईल का त्याच्यामध्ये? अच्छा, जवळा पाव मध्ये आपण वडापाव खातो ना, तसं पावामध्ये जवळा भरून येईल। 40 रुपये एक प्लेट। इकडे आतमध्ये बसण्यासाठी पण आहे प्रॉपर सेटिंग वगैरे। मी एक्साइटेड आहे, मी कधी असं खाल्लं नाही। आपल्या भाकरी चपाती सोबतच जवळा खाल्लाय। हो भाई, यांनी तर फुल भरून दिलंय। अच्छा, एकच कॉर्नर कट केला याच्यामध्ये, असं दिसतंय पूर्ण। मस्त आहे यार, जवळा असा गरमागरम लागतोय। मस्त लागतोय, पण ना ते सगळं भरले ना त्याच्यामुळे पाव पुण्याने लगेच असा ओला होतोय। बाकी ना जवळा असं बिलकुलही ड्राय नाही वाटत आहे, एकदम असं ज्युसी आहे। थोडंसं ऑइलचं प्रमाण जास्त वाटतं, बाकी एकदम परफेक्ट आहे, शिजलंय वगैरे। त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोची क्वांटिटी पण भरपूर टाकली। वन टाइम खाण्यासाठी चांगलं वाटलं मला। आता हे असतंच किती दिवस ना, थोडे दिवस असतं, प्रत्येकाची मजा घ्यायची। तुम्ही बघता एकदम असं ज्युसी आहे, बिलकुल पण ड्राय नाहीये। जवळ आणि पाव आहे ना कॉम्बिनेशन, म्हणजे एवढं काय खास नाही वाटलं मला, कारण जवळची टेस्ट चांगली आहे पण ते पावासोबत खाताना नाही एवढं खास नाही लागत। कारण आपण युजली म्हणजे काय, मुळात आपण भाकरी किंवा चपाती सोबतच खातो, तर ते तिथेच राहू दे। पावासोबत खाण्यासाठी मला नाही ओके वाटलं एवढं।
बाकी ठीकठाक आहे. त्याच्याच बाजूला हॉटेल सिंधुदुर्ग. तो यांच्याकडे जर बघाल ना तर एकदम असं ज्युसी वाटतात सगळे पदार्थ. इवन कोळंबी बिर्याणी पण ही जरा अशी ओली वगैरे वाटते. इसमें तो दम दिख रहा है दोस्तों, तो ये करेंगे शायद से. आणि इथे बरेचशा थाळ्या सजावून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला भात वगैरे नसेल खायचा ना तर इथे फक्त अशा नॉर्मल थाळ्या पण ठेवलेल्या आहेत विदाउट राईस. इथे मटण मसाला, सुकं मटण. कोळंबी बिर्याणी तर इथली फिक्स आहे, अजून बघावं लागेल. सो आपण आता इथे ऑर्डर केलेल्या 3 थाळ्या. इकडे आहे चिकन थाळी, इकडे कोळंबी मसाला आणि तांदळाची भाकरी घेतलेली आहे, आणि इथे कोळंबी बिर्याणी. चालू करूया सगळ्यात पहिले चिकन थाळी पासून. लिंबूला मान द्यायचा, तिखट पदार्थ असेल ते मी बोललोच आहे याच्या आधी पण. सगळ्यात थोडा थोडा वडे मस्त असे एकदम गोलाकार आहे. गरम गरम वाढून दिलंय, मेन तर एकदम गरम गरम वाढून दिलेलं आहे. सुंदर, एकदम स्मूथ टेस्ट आहे. जास्त गरम मसाला जाड वगैरे नाहीये आणि मीडियम तिखट आहे. मेन तर भाई ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल ना ऑइलच दिसत नाहीये, कुठेच ऑइल दिसत नाही. इव्हन कोळंबी मध्ये पण, याच्यामध्ये पण कुठेच ऑइल नाहीये. हा रसा ट्राय करूया. 2-2 वाट्यांमध्ये दिलाय, कळत नाहीये नक्की कुठला आहे. आणि त्याचे कलर पण बघा, जास्त पण तिखट नाही वाटत आहे. सो हा रसा आपण ट्राय करूया. सुंदर भाई, सुंदर, एक नंबर भाई, एक नंबर. मला आवडला. दोन्ही रसा एकच आहे की काय काय ते काय नक्की जवळ डोक्यात जात नाहीये माझ्या. टेस्ट वरून कळेल. दोन्ही सेमच आहे. मला आवडलं, खूप जास्त आवडलं. चिकन खाऊन बघूया. चिकन पण प्रॉपर शिजलंय, एकदम असं दरदरीत नाही वाटत आहे, कडक नाही वाटत आहे. प्रॉपर त्याचं हे निघतंय असं सुपर. हे जे चिकनचा रसा आहे ना गाईस, म्हणजे तोंडात टाकलं ना की आपलं असं एक फिलिंग असते बघा. एकदम क्रीमी बोलतात ना तशा टाइपचं झालेलं आहे. भाई किसने बनाया है? बहुत आंटी को मैंने बोला है बहुत अच्छा बनाया. तुम्ही जर हा इव्हेंट संपायच्या आधी येताय, म्हणजे 18 तारखेच्या आधी, तर तुम्हाला हॉटेल सिंधुदुर्ग हा जो स्टॉल आहे हा मिस नाही करायचा आहे. लिटरली मी सांगतो, जेवणासाठी तुम्ही नक्की या. ठाणेकर असाल तर तुम्हाला इथे आलंच पाहिजे. ये इधर अपना अपना अलग से आनंद उठा रही है कोळंबी खाते. पण जे चिकन मटन लवर आहेत, मला वाटतं मटन जर थाळी घेतली ना ती अजूनच डिलिशियस असेल, अजून टेस्टी असेल, असा माझा अंदाज आहे. आता आपण बिर्याणी ट्राय करूया. कोळंबी मसाला पण ट्राय करतोय. भाकरी तर तुम्ही बघताय खूप अशी मीडियम साईजची एकदम. एकदम अशी छान सॉफ्ट आहे. भले थंड आहे, गरम नाहीये भाकरी, थंड आहे पण एकदम सॉफ्ट आहे. सो असा लगेच तुकडा त्याचा तोडला जातोय आरामात. मस्त एकदम सॉफ्ट आहे यार पीठ. आणि त्याच्यासोबत आपल्याला इकडे कांदा आणि लिंबू दिलेला आहे. छान कोथिंबीर टाकली आहे. कोळंबी अच्छा, याची शेपटी फक्त काढली नाहीये, बाकी तर कोळंबी आहे. कोळंबी आहे. मसाल्याची थिकनेस बघ ना, येस, कन्सिस्टन्सी छान आहे. आणि एक गोष्ट छान आहे की याच्यामध्ये ऑइल कुठेही जास्त दिसत नाही. पण तेच म्हटलं, ऑइल नाही कुठे. टेस्ट करून बघूया. हलकंसं ना गोडच वाटतंय, बट तुम्ही खाऊ शकता. असं सॉफ्ट हे बोलतात ना, त्याची ग्रेव्ही मेन म्हणजे छान झाली, त्याच्यामध्ये जाड असं काही वाटत नाहीये. मस्त आहे, म्हणजे खाण्यासाठी भाकरी बरोबर एकदम परफेक्ट आहे. बाकी आता आपण कोळंबी ट्राय करून बघूया ही कशी खातात कोळंबी. कोळंबी कशी खातात त्याचं सोलावं लागेल. अच्छा, सोललेली पण नाहीये, तशी टाकतात ना ती अख्खीवाली. हा बरोबर बरोबर. पण ती ना मला ज्युसी वाटली खूप कोळंबी. मस्त आहे, मला आवडली. मी तुम्हाला रिकमेंड करते की हॉटेल सिंधुदुर्गामधून येऊन कोळंबी मसाला आणि भाकरी झालीच पाहिजे. एकदम लाईट आहे, आरामात खाऊ शकतो, असं टेन्शन नाही आहे. खूप मस्त आहे. कोळंबी बिर्याणी आपण आता ट्राय करतोय. वरून जर तुम्ही बघाल ना एकदम सुकी सुकी वाटते, पण तिथे आम्ही बघितलं ना त्यांच्या डिस्प्लेला ते जरा असं आपल्याला एकदम असं ओली ओली वाटत होती. सो आपण वर्सोव्याला जी खाल्ली होती ना ती तर भाई एकदमच सुकी गार होती. तो बघूया, चम्मच बिमच रहने दो भाई, अपना गावठी पद्धत से खाएंगे, हाथ से खाएंगे. ऍक्च्युली ग्रेव्ही नाही दिली याच्यामध्ये, थोडीशी ग्रेव्ही कमी आहे. मे बी बिर्याणीमध्ये ग्रेव्ही येते की नाही ते येते ना ग्रेव्ही, द्यायला पाहिजे थोडीशी याच्यामध्ये. बट राईस फुल गरम आहे. आणि हा बिर्याणीचा राईस आहे बघा, केवढा मोठा राईस आहे. कोणता राईस बोलता त्याला? बासमती के दिल में. लेट्स हॅव अ टेस्ट. जरी ग्रेव्ही नसली ना गाई तरी बिर्याणीला टेस्ट आहे. माना रे माना, मला नव्हतं वाटलं भाई बिर्याणीला टेस्ट असेल. टेस्ट आहे गाईस, बिर्याणीला टेस्ट आहे. मस्तच झाले, एकदम लाईट आहे पण मसाल्यांची टेस्ट येते याच्यामध्ये. आंबट थोडासा तिथे ते बिर्याणीला बघून कळणार नाही, कोणालाच नाही कळणार. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कळत असेल व्हिडिओमध्ये तर तेवढं कळत नाही ना. आपण डोळ्यांनी बघतो आणि कॅमेऱ्यात बघतो, ते दोन्ही वेगळा वेगळा फरक. पण दिसताना एकदम लाईट दिसते, पण टेस्ट आहे. थोडंसं मीठ कमी आहे, ते तुम्ही इथे आलात तर ते देतीलच तुम्हाला मीठ वगैरे. ही बिग साईज कोळंबी आहे. कोळंबी इथे सोललेली आहे बिर्याणीमध्ये, आणि याच्यामध्ये जी होती ती कवरवाली होती बघा. इथे कवर आहे त्याचा,
कोळंबी पण मस्त शिजलेली आहे प्रॉपर. आवडलं मला. बिर्याणी पण आवडली. म्हणजे एकदमच वाव म्हणण्यापेक्षा बिर्याणी घेतली तर असं काय आपला नुकसान होणार नाही. अरे यार ये क्यों लिया करके पछतावा नहीं होगा. बहुत अच्छा. कोळंबी बिर्याणी पर्सनली माझी फेवरेट आहे. सो याचा रिव्ह्यू झालाच पाहिजे. मस्त कोळंबीचा पीस घेतलेला आहे डायरेक्ट. परफेक्ट आहे. कोळंबी प्रॉपर शिजली आहे आणि मेन म्हणजे खडे मसाल्यांचा स्वाद येतोय कोळंबी बिर्याणीमध्ये. ते एक प्लस पॉईंट आहे. आणि जे भाताची जी शीतं आहेत ना ती एकदम ड्राय नाही वाटत आहे. वरतून अशी फडफडी वाटत असेल तर ती ड्राय नाही वाटत आहे. त्याच्यामध्ये आहे म्हणजे थोडासा ओलसरपणा आहे तर ती खायला चांगली वाटते. बिर्याणी किंवा कोणताही राईस असेल ना तो कधीच सुका मला आवडत नाही. म्हणजे परफेक्ट आहे. त्याच्यामध्ये कांदा वगैरे काय काय दिसतंय आपल्याला आणि बाकी छान असं कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे. पण बाकी परफेक्ट. आणि कोळंबी पण शिजले छान. एकंदरीत लाईट आहे एकदम खाण्यासाठी. म्हणजे यांच्याकडे तुम्ही बघाल ना आता भाऊनी चिकन थाळी घेतली म्हणजे चिकन आणि कोंबडी वडे घेतले. इकडे मी कोळंबी मसाला घेतला भाकरी. तर याचा जो तिखटपणा आहे ना तो एकदम मिनिमल आहे. जास्त असं वाटत नाही. एकदम हार्श होत नाहीये किंवा असा ठसका लागतो बोलतात ना तसा होत नाहीये. एकदम बेस्ट. इकडे येऊन सगळ्या गोष्टी ट्राय करणार तो म्हणताय. अजून इकडे यांच्याकडे मेन म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. थाळ्या आहेत वेगवेगळ्या. बांगडा आहे त्यानंतर सुरमई आहे पापलेट आहे. सो त्या पण गोष्टी ट्राय करू शकता. पण या बेस्ट. विषय काय ना गाईस लग्न झाल्यानंतर जी एक छोटीशी रसम असते काय बोलतात त्याला माहित नाही. अंगठी बिंगठी शोधायचं एका थाल्यामध्ये असं ते लाल पाणी करतात. नंतर नवरा बायकोने असे दोन्ही हात टाकायचे. आणि तसं इथे ना ताई कोळंबीच्या वाडग्यामध्ये कोळंबी शोधत होती. तिला म्हटलं अजून शोधाल तर सापडेल. तो शोध अजून पण असेल. तो शोधून 3च मिळाला अजून. हा तरी ती मागे हटली नाही. तिने हे बघा अजून कार्यक्रम चालूच आहे शोध मोहीम. त्यातून तिने 2 ते 3 कोळंबी शोधून काढलेल्या आहेत. इसको बोलते जज्बा. कोळंबी रसम बोलते इसको. मला ह्या स्टॉल वरती यायचं आहे हॉटेल सिंधुदुर्गच्या इकडे. आणि इथे तुम्ही काही खाऊ शकता असं तर मला अंदाज आलाय कारण सगळंच टेस्टी आहे. चिकन थाळी तुम्ही घ्यायला पाहिजे. मी तर बोलतो मटन थाळी घ्या कारण चिकन थाळी तर बेस्टच होती. मे बी मटन थाळी अजून चांगली असेल असा माझा अंदाज आहे. जे आता आपण जेवढे इथे पदार्थ खाल्ले ना त्याच्यानुसार मी सांगू शकतो की 100% इथे चव चांगली आहे. आता आपण थोडंसं स्टार्टर करूया. जसं की लॉलीपॉप आहे. परत ताईला बोंबील वगैरे सगळ्या असे छोटे मोठे स्टार्टर. पुढे पुढे जाऊया आपण. आता मेन जी गोष्ट होती तुम्हाला सांगायचं होतं ते आपण ते ट्राय केलंय. नाही म्हणता बरेच सारे फूडीज आलेले आहेत इथे. हे तर आता 2 दिवस झालेले आहेत. अरे थँक्यू. बरेच सारे फूडीज आलेले आहेत इथे. लास्ट डे असेल ना लास्ट डे गाईज कचकटून भरणार आहे एकदम 100% बोल. हे ताई हे ट्राय करायचं होतं ना आपल्याला. एक पुरणपोळी जळगावचा विषय. आम्ही जळगावकर. सध्या आम्ही जळगावकर. आपण आलोय इथे. आजी अजून कंटिन्यू चालूच आहे तिथे. आजी आता इथे तेल सोडताय. तूप आहे. टाळूवर तेल तूप टाकलंय. माझी सवय माहिती आहे ना कॉमेडी कर मजाक मस्करी करतो तेवढ्या पुरतच घ्या. असं दिल को लगा के मत लो. आजी खूप कष्ट करते. कष्ट करी आजी. तो आपण आता जळगावच्या स्टॉल वरती हे कार्यक्रम करतोय. या स्टॉल दुसरा आहे. रिकामी जागा भेटली म्हणून इथे आलेलो आहे. ते आपण थाळीपीठ घेतलेलं आहे. तुम्ही जर बघाल ना थाळीपीठ. अरे काय बोलतात त्याला. थाळीपीठ. कोळंबी जास्त झाली काय. ही थाळीपीठ आहे. आपल्याकडे असं चण्याची पोळी बनते. तुमच्याकडे बनते नाही माहिती. आपल्याकडे टॅलेंटेड लोक आहेत सेम बनवतात. ते थाळीपीठ आणि चण्याचं पोळी कळणार नाही तुम्हाला एवढे टॅलेंटेड आहे. तो इथे एक थाळीपीठ घेतलेलं आहे. जास्त पण तेल नाही भाई. बघा हा प्रॉपर आहे. फोटो काढवाय. सो इथे आपण थाळीपीठ घेतलेलं आहे. विशेष गोष्ट म्हणजे ही आहे ना पत्रावळ्या दिल्यात भाई. अनएक्सपेक्टेड. म्हणजे असं आपण म्हणजे याचा आनंद घेतलेला आहे आम्ही. जशी आताची जेनझी पिढी आहे ना जेनझी पिढी त्यातले नाही आम्ही. आम्हाला असं गावरान पण चालतं ठीक आहे. उलट आम्हाला ते आवडतं अनुभवायला. पण ते हल्ली मिस होत चाललेलं आहे. बट इथे हा आनंद मी घेतलेला आहे त्याचं मला बरोबर ना का खूप कमी झालंय. ह्याची खरी मजा आहे खरं तर. आणि तो आज आनंद मला मिळालेला आहे या फेस्टिवलच्या दरम्यान. तुम्ही बघा इथे लोणचं दिलेलं आहे. इथे ठेचा दिलेला आहे आणि हे दही वगैरे आहे किंवा रायता आहे. लेट्स हॅव अ टेस्ट. 75 रुपयाची ही थाली आहे पूर्ण. आधी असंच ट्राय करून बघतो. मस्त आहे. ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे जास्त आहे आणि मे बी मुळा वगैरे टाकलेला आहे की काय कळत नाही. हे व्हाईट काहीतरी आहे आणि पालकची भाजी वगैरे असं काय मेथी वगैरे असेल याच्यामध्ये. पहिल्यांदा खातोय. पहिल्यांदा खाऊया. हे गोड दही गोड बनवलेलं आहे. दही आहे दही गोड बनवलेलं त्याच्यामुळे याची टेस्ट अजूनच येते. सही भाई मस्त. ठेचा आधी असाच खाऊन बघतो सांभाळून. मला चालतं मी तिखट.
भाई आर वाला विषय कमाल भाई. 18 तारखेपर्यंत नाही गाईज, मिस करायचं नाहीच आहे तुम्हाला. जळगावकर झालंच पाहिजे. सिंधुदुर्ग आहे ना, सिंधुदुर्ग कॅमेरामॅन हो, कॅमेरा वळवा ना थोडासा. सिंधुदुर्ग आहे ना त्याच्या जस्ट अपोजिटलाच आहे बघा इकडे हे वाला. हा. आणि अशी रिकामी जागा इथे भेटली, काकांना थोडस मनवायचं, मग काका म्हणतात ठीक आहे. हा, इकडे तुम्ही येऊन ती मजा करू शकता. सुपर टेस्टी. लोणचं खा नका खाऊ तुमच्यावरती आहे. हे थाळीपीठ तुम्ही ठेच्या सोबत खाण्यापेक्षा आहे ना दह्या सोबत खा. दाखव की ठेच्या सोबत खाण्यापेक्षा ना ह्याच्या सोबत खा. हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. ही 75 रुपयाची थाळी आहे जी आता आपण टेस्ट केली. आणि ह्याच्यामध्ये ना मी विचारलं तर ते म्हटले की ह्याच्यामध्ये सगळ्या डाळी मिक्स आहेत आणि पालक आणि कोबी आहे. बेस्ट होतं. रिकमेंडेड आहे की तुम्ही इथे येऊन थालीपीठ हे 100% ट्राय करा. 150 रुपयाचा आपण मांडा घेतलेला आहे. पुरणाचा मांडा बोलतात. पुरणाचा मांडा हे पुरणपोळी सारखेच आहे, फक्त तिकडची पद्धत वेगळी आहे. म्हणजे जसं कोकणात वेगळी असते, सगळीकडे वेगळी असते, तर तो मांडा हा प्रकार आहे. तर भरपूर मोठी अशी आपल्याकडे साईज घडी करतात ना तसं आहे बघा. पूर्ण असं मोठी घडी केलेली आहे आणि हे 2-3 जण आरामात खाऊ शकतात. खूप मोठी याची साईज आहे. तर आपण थोडंसं ना कॉर्नरच सोडूया. आणि गरमागरम आहे. त्या आजी कंटिन्यू आपण आल्यापासून आहे ना 6 वाजल्यापासून आम्ही बघतोय तर सुरूच आहे. आणि तुपातला मांडा आहे हा. आता मी हे एक्सायटेड आहे की आपण पुरणपोळी खातो ना तसंच लागतंय की अजून काय वेगळं. म्हणजे पुरण तसंच होतं. भरपूर गरम आहे आणि ते लोखंडाच्या याच्यावर शेकवलं ना तर ते भरपूर चटका लागणार एकदम दमदार. काकी स्वतः आजी त्यांना चटका लागत होता. ओके, सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला येल्लो वाला पुरण पण दिसतंय. मिठ्ठो आहे म्हणजे एकदम गोड आहे. असं वाटेल की इकडे एवढा मोठा त्यांचा मांडा आहे, वाटेल की बाबा इथे पुरण गेलंय की नाही. तिथे नुसतं चपातीच तर नाहीये ना, पण तसं बिलकुल नाहीये. तुम्ही अख्खा तुकडा घेतलात ना त्याच्यामध्ये गोड लागतं. सुरुवातीला तुम्हाला टेस्ट लागणार नाही की गोड आहे काय, तुम्ही एकदम ब्लँक व्हाल. पण जेव्हा तुम्ही असं थोडंसं चावाल ना तेव्हा तुम्हाला पुरणाचा हे येईल, अंदाज येईल. आणि गोड आहे एकदम. तुपाचा पण फ्लेवर येतो याच्यामध्ये. गरमागरम आहे. पुरण ही जरी आम्ही करतो ना ते थोडंसं जाडसर असतं, पूर्ण असं प्लेन नसतं. असं पातळ रुमाली रोटी असतं ना तशा टाईपचं तुम्ही एकदम बघू शकता. पूर्ण पातळ आहे असं. सो खाण्यासाठी मस्त आहे. घेतलं पाहिजे मांडा. आणि पूर्ण अख्ख्या इकडे जेवढे स्टॉल आहेत ना त्या एकाच आजीकडे मांडा मिळतो. तो मांडा झाला पाहिजे. आता आपण थोडंसं स्टार्टर करतोय. सगळं उलटच चाललेलं आहे. स्टार्टर आधी करायला पाहिजे पण आपण नंतर करतोय. हम थरकी लोग है दोस्तों, हमारा कुछ भरोसा नहीं. हम इसके ऊपर ताक भी पियेंगे या फिर दही भी खाएंगे, ऐसा हमारा विषयच वेगळा आहे. तो आता आपण घेतलाय बोंबील फ्राय. छान क्रिस्पी आहेत एकदम. वरतून जर तुम्ही बघाल ना ह्याच्यामध्ये किती आहेत, 1 2 3 4 पीस येतात. 150 रुपयाचा हे पूर्ण प्लेट आहे. वरून जर तुम्ही बघाल ना फुल्ली रव्याने एकदम कोटिंग केलेलं आहे प्रॉपरली. सो वरतून कोथिंबीर आणि कोबी टाकून गार्निशिंग केलेलं आहे. आणि ते चटणी म्हणून शेजवान चटणी दिलेली आहे. ऍक्च्युली गरम आहे. आताच त्यांनी मे बी काढून दिलेले आहे. हे होत आहे दोस्तो. ट्राय करूया. पहिले असंच खाऊन सांगतो तुम्हाला. बाहेर जे हाताला फील होतंय ना, हाताला ते एकदम क्रिस्पी फील होतोय हाताला. फिश आहे ना फ्रेश आहे, प्रॉपर क्रिस्पी झालेले आहेत, आंबट नाहीये. बाकी चांगलं आहे. त्याला भाऊनी तर बोंबील ट्राय करून बघितलंय. बाकी एकदम फ्रेश दिसते आपल्याला बोंबील. हे बघा. आणि मसाल्यांना पूर्ण आतमध्ये दिसतोय. रवा हा खूप जाड आहे बघा. बोंबील तर एकदम असं गरगरीत आहे, म्हणजे कोटिंग निघतंय पूर्ण. तिखटचं प्रमाण बरोबर आहे. थोडंसं हलकं आंबट पाहिजे होतं. बाकी मीठ वगैरे बरोबर. आणि त्यांनी ना इकडे थोडा एक चूक केली की जाड रव्याची थोडासा बारीक रवा वापरायला होता. खाऊ शकता, बोंबील फ्राय घेऊ शकता. तर मी त्यांना विचारलं की एवढं कोटिंग का जाड आहे वरचं, कारण बारीक रवा पण यूज करू शकतो. तर ते म्हटले की तव्यावर टाकले तर ते करपणार, त्याच्यामुळे मग ते न करपावे म्हणून जाड रवा वापरला गेलेला आहे, असा विषय. बाकी काय नाही, तर तुम्ही ते खा, चांगलेच आहे. इथे बघ केक बिक बनतोय. हे 70 ओके. बेस्ट कोणचं आहे. आम्ही भरभरून तिखट सगळं खाल्लेलं आहे. तर आता थोडक्यात गोड करायचा विषय. हा, आज माहित नाही मला काय मला एक नवीन सुचतंय. आता आपण आम्रपाली होम बेक्स यांच्याकडून हे रसमलाई जार केक कसं प्रॉपरली त्याला डिझाईन केलेलं आहे. असं वाटतंय गुलाबच आहे. असं बनवलंय, हाताने बनवलंय. हे हाताने डिझाईन केलंय. सुपर. वरती तुम्हाला जरा खुश करण्यासाठी गुलाबाची पाकळी पण टाकलेली आणि वरतून ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत. तिथे जर तुम्ही बघाल ना केक आहे. हा केक दॅट इज कॉल्ड रसमलाई. लेट्स हॅव अ टेस्ट. हे जास्त गोड नाहीये. त्यांच्याकडे बऱ्याच साऱ्या व्हरायटीज आहेत. तुम्हाला कोणतं पाहिजे नाही पाहिजे ते तुम्ही. इथे कप केक्स पण आहेत आणि इथे मोठे मोठे केक्स पण आहेत आणि ते बाउल पण आहे. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. 70 रुपयाची प्राइस आहे. जास्त गोड नाहीये. मला बघून वाटलेलं की गोड असेल म्हणून, पण बेस्ट आहे, मस्त. तुम्हाला आता एंड करायचंच आहे, एकदम चांगला कुशल मंगल एंड करायचा आहे. एकदम गुड वाईब पाहिजे तर यांच्याकडे यायचं आणि काम 25 करून जायचं. ते पाणीपुरी पण आहे समोर. त्या साईडला मसाला पापड वगैरे पण आहे आणि इथे
हे काय दादा? अच्छा, हे बर्गर पण आहे, पोटॅटो स्प्रिंग पण इथे मिळतं त्या या साईडला. हा हे बघा, हे कामच चालू आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे घेऊ शकता. आणि इथे कुल्फी पण मिळते. हा, ही कुल्फी एक 30 रुपयाला एक कुल्फी ट्राय करूया. हे बघा, या तुम्हाला आठवण आली असेल तुमच्या बालपणाची. द्या का एक द्या. तो गोल मटका होता, हा चौकोनी. हा, हे चौकोनी आहे. हा, हे असंच असतं बघा, कडक. अय्या, हे तर एक नंबर, हे असं रॉकेट टाईप आहे यार. एक नंबर. मलाई कुल्फी आहे ना ही, सुंदरच. काय सांगू मित्रांनो, ती पण कमी गोड आहे, मस्तच आहे एकदम. जेव्हा आपण खातोय ना तेव्हा मलाई सारखं वाटतं. 4 एकच स्टॉल आहे तिथे खाण्यासाठी, मेन गोष्टी खाण्यासाठी. जर तुम्हाला प्रॉपरली खायचं असेल जेवण वगैरे तर ते 4-5 स्टॉल्स आहे.